कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, मी सांगितलं होतं ना तुला, मी आलो की सीता माझ्या काहीतरी आवडीचं करते, गोड शिरा. पण जेवढा वाढलाय तेवढाच खायचंय. त्याला काय अर्थ आहे? अगं ताई असं काय करतेस? आज भाऊचा वाढदिवस आहे ना, मग आज तरी गोड खाऊन दे ना त्यांना. अगं उर्मिला, आज वाढदिवस आहे, मग उद्या काय अमुक आहे, परवा काय तमुक आहे म्हणून गोड खायची संधी शोधत राहायची. पोटात सारखं गोड पडतं मग. आणि आता खूप काम चाललंय ना, धावपळ चाललीये, थोडी जास्त काळजी घ्यायला हवी. भाऊ, म्हणून मी म्हणत होते आपण ना त्यापेक्षा एक मस्तपैकी शुगर फ्री केक आणला असता ना, मस्त तुम्हाला भरपूर खायला मिळाला असता. शिरा खातोय आता. अगं संपदा, भाऊंचा तिथीप्रमाणे आज वाढदिवस आहे आणि तिथीप्रमाणे वाढदिवस असताना आपण केक कापत नाही. असं का? अगं, असं का तसं का असं काही नाहीये. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशी रामनवमी होती, त्यामुळे त्या दिवशी केक कापायचं नाही असं ठरलं, संपलं. भाऊ, तुमचा जन्म रामनवमीला झाला म्हणून तुमचं नाव राम आहे का? म्हणजे काय भारी आहे एकदम. भारी आहे मग काय? काय ना, त्या काळी आजच्यासारखी मुला मुलींसाठीच्या नावांची पुस्तकं नव्हती ना, किंवा इंटरनेट सुद्धा नव्हतं. तेव्हा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की त्याच्याकडे बघायचे, म्हणायचे हा कोणासारखा दिसतो, याच्यासारखा दिसतो का त्याच्यासारखा, म्हणजे पूर्वजांसारखा, कोणत्या पूर्वजांसारखा दिसतो त्याच्यावरून त्या मुलीचं किंवा मुलाचं नाव ठरवलं जातं. हा, पण त्याकाळी नावांना अर्थ होता. हो ना, आता नाव ठेवताना जसा ट्रेंड असतो ना, तसं काही फॉलो वगैरे करायचं नाही. भाऊ, पण ही झाली नावांची गोष्ट. मला तुमच्याकडनं ना अजून एक गोष्ट ऐकायची. म्हणजे मगाशी मी शिरा करत होते ना, तर काकूला विचारलं की लक्ष्मण काका आणि तुमची प्रवासाची स्टोरी काय आहे. तर काकू म्हणाला की ते खरं तर ना तू भाऊंच्या तोंडूनच ऐक, मग त्याला खरं तर अर्थ आहे. शिवा, अगं त्याचे अनेक किस्से आहेत. भाऊ, पण त्यातला एक सांगा ना कुठला तरी, जो आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. करेक्ट. खरं म्हणजे असं काही एक किस्सा सांगता नाही येणार. म्हणजे माझं आणि लक्ष्मणचं नातं असं एका किस्स्यात किंवा एका गोष्टीत नाही सांगता येणार. खरं म्हणजे मी आणि लक्ष्मण जेव्हा या शहरात आलो तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. हा, पण एकमेकांची साथ होती. मला वाटतं तेव्हा लक्ष्मण तू शिकत होतास नाही का रे? तू अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करत होतास. बरोबर आहे. आणि तुम्ही ते नोकरीच्या शोधात होतात. हो, नोकरीच्या शोधात होतो खरं. मग एक दिवशी मी ठरवलं की आता बिझनेस करायचा. आणि मग लक्ष्मण माझ्या पाठीशी असा खंबीरपणे उभा राहिला. माझं स्वप्न ते लक्ष्मणचं स्वप्न झालं. पुढे लक्ष्मणनी त्याची सगळी स्वप्न मागे टाकली. नाही या भाऊ, असं असं काही नाहीये. लक्ष्मण, मला कळत नाही का रे? माझं आणि सीताचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लक्ष्मण सीताला सुद्धा घरात मदत करायचा आणि एकीकडे बिझनेस मध्ये मला मदत करायचा. शिवा, खरं म्हणजे तो सगळा काळ आमच्या तिघांसाठी अगदी वनवासासारखाच होता. पण आम्ही एकमेकांच्या साथीनं बाजी मारली. एकदा तर म्हणजे फॅक्टरी उभी राहणार होती आणि असं कळलं की कामगार माघार घेत आहेत. त्या दिवशी रात्री लक्ष्मण स्वतः त्यांच्या वस्तीत गेला, त्यांना सगळ्यांना समजावलं आणि घेऊन आला त्यांना. असं झालं होतं खरंय, पण यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी भाऊंनी केल्यात. भाऊना मला सांगायचंय की तू जा जेवून घे, माझं झालंय जेवून. खरं तर भाऊनी काहीच खाल्लेलं नसायचं. पाण्याचा एक घोट प्यायचे आणि तसेच उपाशी झोपायचे. असं काही नाहीये रे. काय भाऊ, पाहिलंय सगळं, सगळं लक्षात आहे माझ्या. म्हणजे बघा ना की एका
एका घरात दोन भावंड भांडत नाहीत, वाद घालत नाहीत, तसं घर नाही सापडणार. दुर्मिळ आहे. माझ्या डोक्यावर सावली होती. हा कल्पवृक्ष माझ्या डोक्यावर सावली धरून उभा होता, म्हणून हे सगळं शक्य झालं मला. तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली, म्हणूनच तर आज जे सगळं उभं आहे ते उभं आहे. त्यावेळी केलेले कष्ट आज फळाला आले म्हणायचे. खरंच तुम्हा दोघांकडनं एवढं आहे ना शिकण्यासारखं. त्यातलं थोडं जरी आम्हाला करता आलं ना तरी खूप आहे आमच्यासाठी. आणि कितीही संकट आली तरी नात्याला कसं धरून ठेवायचं हे सर्वात महत्वाचं शिकण्यासारखं आहे. भावंडांचं नातं हे असं असलं पाहिजे. बरं चला आता, तुम्ही प्रवास करून आलात, थोडा आराम करता का? हो, आराम करायचा आणि आपल्या गप्पा राहिल्यात. दादा जरा हॉर्न द्या. ये बस. दादा जरा बाहेर थांबा. काय छान सुरू आहे सगळं. हो, काय हरकत नाही नाही, माझी कशाला काही हरकत असेल. पण कुणाच्या जीवावर? चंदन पुरवतो का पैसे? पुरवतोय ना. आणि आता मी पण निघाले जॉब शोधायला. काय जॉब करणार आहेस? म्हणजे ती रोजची दगदग आणि हे सगळं तुला झेपणार आहे का? हा, पण मला कुठे खरंच जॉब करायचंय. म्हणजे मी फक्त दाखवणार आहे चंदनला आणि त्याच्याकडून पैसे घेणार आहे. अगं त्यापेक्षा मी काय सांगते ते कर ना. कीर्ती, मी तुला सांगितलंय मला तुला मदत करण्यात काही इंटरेस्ट नाही. लुट्टू लढाया खेळतात तू आणि तुझा नवरा. त्यात तू तुझी जी अवस्था करून घेतली आहे ना ती मला करून घ्यायची नाही. आणि मला नाही वाटत की तू कधी जिंकू शकणार आहेस. दिव्या नाही हा. हो, झोमलं का? हे बघ, मी काय सांगते ना ते ऐक. हे बघ कसं आहे ना, आता तुला पैसे मिळतात पण कधी ना कधी चंदन तुला विचारेलच ना की जॉब लागला का. मग तेव्हा काय करणार आहेस? जॉब शोधणार आहेस? जाणार आहेस जॉब करायला? आणि मला नाही वाटत तुला हे सगळं झेपेल. काय ना, तुला ह्या सगळ्यावर एक परमनंट उपाय शोधावा लागणार आहे. आणि तो तुझ्याकडे आहे असं म्हणायचंय का तुला? अगं हो, अर्थात आहे माझ्याकडे, पण त्याआधी ना आपल्याला युती करावी लागेल. कीर्ती, ऑप्शन नाहीये तुझ्याकडे. आणि जर आपण युती केली तर त्याचा खूप मोठा मोबदला मिळेल तुला. मला नकोयत बाबा तुझे पैसे. ठीक आहे, पैसे नको घेऊस, पण तुझं राहतं घर जर तुझ्या नावावर झालं तर? काय? कसं? आहे एक प्लॅन. पण माझं घर माझ्या नावावर झालं तर असा काय फायदा होणार आहे मला? मी तिथेच राहते ना शेवटी. आता सगळंच मी सांगू? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.